तर पंढरपुरात कार्तिक एकादशीच्या निमित्तानं भाविकांच्या भक्तीचा महापूर आलेला दिसतोय। विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत सध्या 40,000 भाविक आहेत। तर विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी थेट 10 तासांचा कालावधी सुद्धा लागतोय। 2 नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशीचा सोहळा आहे आणि त्यापूर्वीच पंढरपुरात विठ्ठल भक्तांची गर्दी पाहायला मिळते। आणि या संदर्भात विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेतनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या विठ्ठलाचे चरण स्पर्श दर्शन करण्यासाठी कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या आहोत गोपाळपूरच्या पत्राशेड परिसरामध्ये की ज्या ठिकाणी 14 पत्राशेड हे भक्तांच्या दर्शन रांगेसाठी उभे करण्यात आले। यामध्ये आज मितीला 9 पत्राशेड हे पूर्णपणे हाऊसफुल झालेले पाहायला मिळत आहेत। साधारणपणे 40,000च्या आसपास भाविक सद्यस्थितीला विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत आहेत। त्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी साधारण 10 ते 12 तासांचा कालावधी लागतोय। 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा होतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा होईल, पण तत्पूर्वी दर्शन रांगेत भक्तीचा महापूर खरं तर भाविकांना आलेला पाहायला मिळतोय। अनेक भाविक हे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये भजनामध्ये तल्लीन होऊन खरं तर विठ्ठल दर्शनाचा लाभ घेत आहेत आणि विठ्ठल दर्शन घेताना मुखी विठ्ठल विठ्ठल नाम घेतात। भाविकांना पिण्याचे पाणी असेल, नाश्ता असेल, पायाला खडे टोचू नये यासाठी मॅटची व्यवस्था असेल, अशा सर्व व्यवस्था खरं तर करण्यात आलेल्या आहेत। आणि हेच करताना भजन कीर्तनात तल्लीन होऊन विठ्ठला गजर आपल्यासोबत काही भाविक आहेत तर ते अभंग म्हणतात। खांद्यावरी आले पंढरीला सोन्याचा टाळ विना 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 खांद्यावरी आले सोन्याचा टाळ वेळा खांद्यावरी आले पंढरीला ही एकच भावना वारकरी भक्तांमध्ये पंढरपुरात असताना दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।